लाडकी बहीण योजना सुरू केली। आज आपण वर्षाला 18,000 रुपये, महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो। आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत, अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ। ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ। मला सांगा, तुमच्या कोणाकोणाकडे योजनेचे पैसे आले? हात वर करा। महिला माझ्या बहिणीने हात वर करा। आता तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले, आता या 3ऱ्या हप्त्याचे येतील। मागे बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण 30 सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? देवेंद्र फडणवीस यांनी गुड न्यूज म्हणजेच आज यांनी जाहीर केलेलं आहे की राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ज्यांनी फॉर्म भरलेले होते 24 तारखेच्या नंतर त्यांचे पैसे अजून पडलेले नव्हते, ते आता या 30 सप्टेंबरच्या आधी यांनी डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही ते पैसे जमा करू। म्हणजे ज्यांचे 3,000 पडलेले नव्हते त्यांचे पूर्ण टोटल 4500 रुपये हे अकाउंटला जमा होणार आहे। त्याआधी तुम्ही बँकेला लिंक करून घ्यायचे आहे। जर तुमचं स्टेट बँकेला खातं असेल, इतर बँकेत खातं असेल आणि ते जर आधार लिंक नसेल DBTला किंवा NPCIला, तर तुम्ही पोस्टात जाऊन ते कार्डचे जे अकाउंट असतं ते तुम्ही थंबच्या साहाय्याने 5 मिनिटात अकाउंट ओपन करू शकता। आणि समजा दुसऱ्या बँकेत जर खाते असेल आणि ते आधार सीडिंगला दुसऱ्या बँकेच्या अकाउंटला आधार सीडिंग दाखवत असेल, तर आधी त्या बँकेला जाऊन लिंक करायचं आहे आणि नंतर मग इकडे येऊन खातं ओपन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। तर ऑगस्टच्या शेवटी ज्यांनी अर्ज केलेले होते त्यांचे सर्वात दोन्ही टप्प्याचे पैसे आहे एकत्र 4500 रुपये महिन्याच्या अखेरपर्यंत पडणार आहे। त्यामुळे कुठेही जास्त गर्दी करायची नाही। 30 सप्टेंबरपर्यंत तुमच्या बँकेला जो लिंक आहे मोबाईल नंबर त्याच्यावर मेसेज येतील किंवा तुम्ही 30 सप्टेंबर नंतर तुम्ही बँकेत जाऊन तिथे चेक करू शकता। आणि समजा ज्यांचे पैसे अजून पडलेले नाहीत, समजा त्यांनी 24 ऑगस्टच्या आधी फॉर्म भरलेला होता, त्यांचे पैसे अजून अद्याप हे पैसे आलेले नाही, तर त्यांसाठी तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारायचा आहे। त्यासाठी जसे कमेंट जमा होतील तसे मी तुमचे एखादी लाईव्ह घेईल आणि त्या लाईव्हमध्ये तुमचे प्रश्न सगळे सॉल्व करून देईल, कारण की मी बँकेच्या फील्डमध्ये आहे, त्यामुळे मला हे सर्व जमतं। तुमचा वैयक्तिक सर्व प्रॉब्लेम सॉल्व करून देईल। त्यासाठी तुम्ही फक्त माझा YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढची माहिती नक्की भेटेल। थँक्यू।